तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलांची नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो जॉईनिंगची. मित्रांनो बघा या यादीमध्ये, मित्रांनो या यादीमध्ये बॅच नंबर 73 आणि 71 किंवा 68चे 2-3 मुलं आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी खूप मोठी यादी आहे. ज्या मुलांचं या यादीमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो बॅच क्रमांक 73चे आणि 71चे मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे की या यादीमध्ये तुम्हाला चांगली स्थापना मिळाली असेल. तर बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ त्या मुलापर्यंत गेला पाहिजे की जे मुलं या ठिकाणी बॅच नंबर 73-74चे आहे, सॉरी 73चे आणि 71 नंबरचे आहे मित्रांनो. ठीक आहे, या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे मित्रांनो, बघून घ्या तुम्ही. राहिलेले मुलं 73 नंबरचे, तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव असेल किंवा 71 नंबरचे जे मुलं आहेत त्यांनी ट्रेनिंग केलेली असेल तर या यादीमध्ये तुमचं नाव मित्रांनो. ठीक आहे, तर आपण यादी सुरू करूया. व्हिडिओ बनणं थोडा उशीर झाला आहे. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलांची यादी लागलेली आहेत. तर बघा या ठिकाणी काही जुने लोक आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. काहीचं ट्रान्सफर झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी बॅच नंबर 73 यातून सुरू झालेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 14 नंबरपासून आपले नवीन मुलं सुरू झालेले मित्रांनो. न्यू जॉईनिंग मित्रांनो, बघा या ठिकाणी न्यू जॉईनिंग अशोक भीमराव सपकाळे RT हे न्यू लोकेशन आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला न्यू लोकेशन एकूण दिसतं. एक नंबरला आपली MSF ID आहे, MSF आहे, जो नियम आहे. इथं करंट लोकेशन आहे, इथं न्यू लोकेशन आहे, इथं न्यू डिश म्हणजे तुमचं काय सिक्युरिटी गार्ड आहे, आर्म गार्ड आहे, आणि इथं प्लेस आहे मित्रांनो. सगळ्यात शेवटी आपलं प्लेस आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता तुम्हाला या ठिकाणी कोणतं प्लेस मिळालं आहे बघा. ठीक आहे मित्रांनो, बॅच नंबर 73चे मुलं जेवढे मुलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. यादी आलेली मित्रांनो तुमची न्यू जॉईनिंगची. बघा या ठिकाणी न्यू जॉईनिंग रोहित. सर्वांनी न्यू लोकेशन बघून ठेवा. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅनरा बँक आहे मित्रांनो. ठीक आहे, इथं पोलीस ट्रॅफिक डिव्हायजन बी आहे, आणि काही किला मित्रांनो दादर ट्रॅफिकला मिळालेलं आहे. फिल्म सिटी गोरेगावला पण मिळालं आहे. गेल इंडिया, HDFC बँक. तुम्ही बघू शकता ज्या मुलांचं या यादीमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. बॅच नंबर 73ची सर्व मुलं बघा. राहिलेले मुलं लोकमान्य टिळक म्युन्सिपल कॉर्पोरेशन, बघा या ठिकाणी हॉस्पिटलसुद्धा मिळालेलं आहे. लोकमान्य टिळक म्युन्सिपल गणेश हॉस्पिटल साईन, लोकमान्य टिळक तेच आहे मित्रांनो. बघू शकता कारण भरपूर मुलांना चांगले चांगले पॉईंट या ठिकाणी मिळाले आहे. बघा टाटा मेमोरियल सेंटरला सुद्धा मिळालेलं आहे, BPTला सुद्धा मिळालेलं आहे. बॅच नंबर 71ची आता सुरू झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे, बॅच नंबर 71चे मुलं, राहिलेले मुलं याच्यामध्ये मुलीसुद्धा असेल किंवा मुलंसुद्धा असेल, तुम्ही बघून घ्या आपलं नाव आहे यादीमध्ये आहे का नाही मित्रांनो. जर तुम्हाला यादी जर पाहिजे असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ॲड करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो, त्या ठिकाणी आपली PDF आपल्या ग्रुपवरती टाकून देतो मित्रांनो. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही. आपलं नाव या यादीमध्ये असेल. बॅच नंबर 73चे 71चे मुलं सगळ्यात जास्त. त्याच्यामुळे लाईन 3चा मला पॉईंट वाटतो मोठा, मेट्रोचा. सगळ्यात जास्त मेट्रोसाठी या ठिकाणी बघा, या ठिकाणी सगळ्यात जास्त मेट्रोला पॉईंट आहे. CSMT मेट्रो लाईन 3, ॲक्वा लाईन 3 आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा ज्या मुलांचं या ठिकाणी नाव असेल त्यांनी लवकर जॉईन व्हा मित्रांनो. ठीक आहे, आता काही मुलांना पॉईंट चेंज करून आला आहे, काही मुलांना अब्सेंटी मारलेले पोलीस भरतीमुळे. काही आता लास्ट चान्स असतील मित्रांनो, तुम्हाला या महत्त्वाचा लास्ट चान्स आहे. ठीक आहे, तर बघा या यादीमध्ये सर्वात जास्त 71 नंबरचे, म्हणजे यादीमध्ये 71 नंबरचे काय आहे मित्रांनो माहिती आहे की त्यांनी लवकर पोलीस भरतीच्या वेळेस त्यांनी जॉईनिंग नाही केली होती, त्याच्यामुळे त्यांचं नाव परत आता मेट्रो लाईन 3ला आलं. ठीक आहे मित्रांनो, कांदिवली बघा, महालक्ष्मी, मेट्रो लाईन 3 सर्वात जास्त. मेट्रो लाईन 3ला 71 नंबरची बॅच आहे मित्रांनो. 73 नंबरची तर काही पोलीस स्टेशनला गेलेली आहे भरपूर अशी, पण काही 71 नंबरच्या आर्म गार्ड पण आहे, काही मुलांना गार्ड आहे. आता बघा या ठिकाणी काही मुलांना पॉईंट चेंज झाला आहे 71 नंबरचे. बघा इथे बघा काही पोलीस स्टेशनसुद्धा मिळालेलं आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन LTD, बघा हे नवीन पॉईंट आहे मित्रांनो. बघा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन LTD. RBI भायखळा हेडक्वार्टर्स कोण आहे,
71 नंबरचे सर्व यादीमध्ये ज्या मुलांचं नाव आहे ते बघू शकता. सेबी, RPF, सेंट्रल रेल्वे, बघून घ्या नाव. सर्वात जास्त मित्रांनो 71 नंबरची बॅच आहे. का? कारण ते मुलं जॉईनिंग झाल्यानंतर ते काही दिवसांनी ॲब्सेंट मारली होती बघा. त्यांना आता पुन्हा पॉईंट चेंज करून मिळालेला असेल मी. ठीक आहे. KM हॉस्पिटल परेलला सुद्धा बघा या ठिकाणी 375 जण आहे. 13 लोक जुने आहे. बाकीचे सगळे 71 नंबर आणि 73 नंबरची बॅच आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, तुम्ही लवकर आपल्या प्रभारी अधिकारी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे माहिती बघा. सदरचे आदेश दिनांक 15/6/2026 पासून तुम्हाला अंमलात येईल मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जायचं आहे. आपल्या स्थापनेवर तुम्हाला नियुक्ती व्हायची मित्रांनो. ठीक आहे. जे नवीन मुलं आहे 71 आणि 73 नंबरच्या बॅचचे या यादीमध्ये खूप मोठे मुलं आहे. काही मुलांना स्थापना मिळालेली आहे मेट्रो लाईन 3, काही चांगल्या प्रकारे मिळालेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला PDF वगैरे पाहिजे असेल आणि आपले MSFची तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्या WhatsApp ग्रुपला तुम्ही ॲड करा. त्याच्यावरती सगळं माहिती तुम्हाला मिळून जातील. काही मित्रांसोबत तुम्हाला मदत पण होतील. काही रूम वगैरे शोधण्यासाठी तुम्हाला मदत पण होती मित्रांनो. ठीक आहे. काही जुने मुलं आपल्या WhatsApp ग्रुपवरती आहे. जे तुम्हाला जर ग्रुपवरती ॲड करायचं असेल तर माझा WhatsApp नंबरची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही त्या लिंकला ओपन करून WhatsApp ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही नवीन आपल्या चॅनलवरती असेल मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी जे यादीमध्ये तुमचं नाव असेल मित्रांचं तर तुम्ही नक्की आपल्या स्थापनेवर तुम्ही 15 तारखेपासून तुम्हाला जॉईनिंग व्हायचं मित्रांनो. ठीक आहे. ते लवकर तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. तर बघा आज लागलेली आपली महाराष्ट्र सुरक्षाबलांची यादी आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता बॅच नंबर 73 आणि 71ची यादी आहे. 74ची काही थोडे मुलं बाकी होते. जास्त नव्हते, थोडे मुलं बाकी आहे. हे 73 नंबरचे थोडे मुलं बाकी होते. ते बाकी मुलं याच्यामध्ये आलेले आहे मित्रांनो. ठीक आहे. तर 73 नंबरचे सर्व मुलं झालेले आहे. आता बॅच नंबर 74ची यादी येणार आहे. कोर्टाची यादी किंवा त्यांची नवीन नियुक्ती त्यांची येणार आहे मित्रांनो. ती अजून काही वेळ लागेल पण सर्वांची येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. अशीच तुम्हाला भरतीची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत जाईल. तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.